आणि एक महत्त्वाची बातमी पाहूयात पावसासंदर्भात। आज कोकणासह काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलाय। विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे। विशेषतः मुंबई, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे। तर पुणे जिल्ह्यातील रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर समुद्र खवळलेली स्थिती राहणार असल्यामुळे मच्छीमारांना देखील समुद्रात जाणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। राज्यामध्ये 2 दिवसात पावसानं तब्बल 6 बळी घेतलेत। विदर्भात विविध घटनांमध्ये 4घांचा मृत्यू झालाय, तर 2घे बेपत्ता आणि 3 जण हे जखमी झालेत। मराठवाड्यामध्ये देखील भिंत पडून 2घांचा मृत्यू झालाय। जळगाव जिल्ह्यामध्ये 8ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। घरांची पडझड आणि यामुळे शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरीमध्ये देखील 2 दिवस पावसाचा जोर हा कायम होता। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 90